नारळ पाणी याबद्दल थोडंसं महत्त्वाच्या काही गोष्टी तुम्हाला सांगतो. बघा, सध्या गरमी आहे, घाम येतो आहे, अशक्तपणा आहे, थकवा आहे, लघवी जी आहे ती आपली कॉन्सन्ट्रेटेड होते, पिवळी होते, लघवीला जळजळ होते. अशा कंडिशनमध्ये नारळ पाणी हे फार चांगलं सोल्युशन आहे मित्रांनो. थकवा पण दूर करेल, शक्ती पण देईल, एनर्जी देईल. ह्याच्यामध्ये कसं आहे की सोडियम, पोटॅशियम अशा प्रकारचे क्षार पण व्यवस्थित प्रमाणामध्ये आहेत. जसं सलाईनची बॉटल आहे तशा पद्धतीने नारळ पाणी जे आहे ते आपल्या शरीरावर जे आहे ते काम करतं. त्यामुळे आठवड्यातून 2-3 वेळा स्वरूपामध्ये नारळ पाणी तुम्ही घेऊ शकता. तर रोज घ्या असं तर मी म्हणणार नाही, कारण महाग आहे मित्रांनो. ₹80 ₹70 आमच्या इथे नारळ पाणीवाला घेतो. जर 1 महिन्याचं आपण घ्यायला गेलो तर ₹2500 तिकडेच होतील. ठीक आहे, तर अधूनमधून घ्यायला काही हरकत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट की सध्या ना मूतखडा असलेल्या रुग्णांची संख्या वाढते. अनेक जणांना किडनी स्टोन होत आहेत, कारण लघवी कॉन्सन्ट्रेट होते. त्यामुळे ज्यांना आधीपासून किडनी स्टोन आहेत, मूतखडा आहे किंवा ज्यांना लघवी एकदम जास्त पिवळी, गडद पिवळी होते ना, अशा लोकांनी नारळ पाणी आठवड्यातून 3-4 वेळा घ्यायला हवं. कारण ज्यांना आधीपासून मूतखडा होण्याची सवय असते ना, त्या लोकांचे उन्हाळ्यामध्ये मूतखडा होण्याचं प्रमाण वाढतं. तर अशा वेळी एका बाजूने थोडंसं युरिन फ्लश होईल, युरिनमधला जो काही घाण कचरा आहे तो साफ होईल या उद्देशाने, आणि शरीरातली उष्णता पण कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, हायड्रेशन चांगलं ठेवण्यासाठी मित्रांनो, नारळ पाणी जे आहे ते या ऋतूमध्ये तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.